नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल किंवा सहज स्क्रोल करत आपल्या या व्हिडिओपर्यंत पोहोचला असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की प्रत्येक मैदानाचा अपडेट आपल्या या चॅनलवरती येत असतो। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल किंवा सहज स्क्रोल करत आपल्या या व्हिडिओपर्यंत पोहोचला असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, उद्या कोळ्याचं मैदान पार पडते, ज्या मैदानाची ओळख महाराष्ट्र केसरीचं मानाचं पहिलं मैदान म्हणून केली जाते, असं हे कोळ्याचं मैदान आहे मित्रांनो। तर हे मैदान उद्या पार पडते आणि या मैदानात आपला बकासूर येणार आहे का, हा प्रश्न पहिला तुम्हाला पडला असेल। तर बकासूर उद्या आपल्या कोळ्याच्या मैदानात नक्की येणार आहे मित्रांनो। आणि बकासूरचा पहिरा कोण असेल हा दुसरा प्रश्न आपल्याला पडलेला आहे। बकासूरचा पहिरा जो आहे तो एका टॉपच्या बैलाशी झालेला आहे मित्रांनो उद्याच्या मैदानासाठी। तर अनेक लोकांची इच्छा होती की ही जोडी पळावी, यासाठी हा पहिरा केलेला आहे आणि पहिरा 100% फिक्सच आहे। तर उद्या बकासूर जो आहे तो आपला पळणार आहे, त्या बैलाचं नाव आहे ते म्हणजे ज्या बैलाची ओळख दोन्ही खांदी पब्लिकचं भिताड म्हणून केली जाते आणि अत्यंत शून्यातून ज्या बैलानं आपलं विश्व निर्माण केले असा शिरसवडीकरांचा रायफल या बैलाशी उद्याचा बकासूरचा पहिरा झालेला आहे मित्रांनो। तर उद्या बकासूर आपल्याला रायफलबरोबर पळताना बघायला मिळेल। अनेक लोकांची इच्छा होती की रायफल आणि बकासूर ही जोडी पळावी, तर उद्या बकासूर आणि रायफल ही जोडी पळणार आहे। तर नक्की उद्या कोळ्याच्या मैदानाला या आणि या जोडीचा परफॉर्मन्स कसा आहे हे नक्की बघा आणि या जोडीला आपण शुभेच्छा देऊया उद्याच्या मैदानासाठी, कारण की ही जोडी नक्की गुलालात राहणार आहे उद्या। मित्रांनो, जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।